बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाचा मोठा दणका. नियमांचे उल्लंघन करत इंधन विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप मालकांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे प्रशासन आता ऍक्शन मोडवर आले आहे. चिखली येथील या घटनेमुळे पेट्रोल पंप चालकांमध्येही खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत आणि सुरक्षित राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहनांच्या टाकीतच देणे बंधनकारक आहे. मात्र चिखली शहरातील जालना रोडवरील रेणुका पेट्रोल पंपावर हे नियम धाब्यावर बसविल्याचे समोर आले आहे. 26 मार्च 2026 रोजी तपासणी दरम्यान या पंपावर कॅन, बाटल्या, खुल्या कंटेनरमध्ये बेकायदेशीररित्या इंधन विक्री केली जात असल्याचे आढळले. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून यामुळे आग किंवा स्फोटासारख्या मोठ्या दुर्घटना घडू शकतात अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयात चिखली येथील पुरवठा निरीक्षक रवींद्र वाघ यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्यात संबंधित पेट्रोल पंप मालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या 2003 कलम 223 आणि 287 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कैलास चाटारकर करीत आहेत. दरम्यान प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की इंधन साठवणूक करण्यासाठी नागरिकांनी घाई करू नये आणि पेट्रोल पंप चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर आता प्रशासनाची करडी नजर आहे. चिखलीतील ही कारवाई इतर पेट्रोल पंपसाठीही इशारा मानली जात आहे. नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.